नमस्कार मंडळी, भक्तीच रेसिपीवर आपलं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओत आपण पाहिलंच असेल आणि तुम्हाला ती रेसिपी आवडलीच असेल, तर आज आपण झटपट असा कंटाळा आला असेल तरी आपण बनवू शकतो व लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणारा पदार्थ म्हणजे झटपट पटापट खिचडी। चला बघूया लागणारं साहित्य। मी 3 वाट्या तांदूळ घेतलेले, ह्या वाटीने तो धुवून 15 मिनिटं भिजत घातला होता। तुमच्याकडे असेल तर तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता। 2 चमचे मी शेंगदाणे घेतले, 1 टोमॅटो घेतला बारीक चिरून, शिमला मिरची घेतली, आलं लसूण पेस्ट आहे, अद्रक, कांदा घेतला 2 पातळ उभे चिरून, वटाणे घेतले, इथं बिर्याणी मसाला घेतला 1 चमचा, लाल तिखट घेतलं आपल्या चवीनुसार, काळा मसाला घेतलाय, धना पावडर आणि थोडी हळद घेतली व इथे 1 बटाटा चिरून न साल काढता चिरून घेतलेले, ते पाण्यात भिजू घातलेले। चला आपण आता रेसिपीला सुरू। गॅसवर कुकर गरम करायला ठेवले व त्याच्यात 2 पळ्या तेल घालून घेऊया। तेल गरम झाल्यावर त्याच्यात मोहरी तडतड देऊया। मोहरी तडतड दिल्यावर जिरे टाकून घेऊ। जिरे तडतडले तर कांदा परतून घेऊ। त्यात आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ। ती थोड्या 2 मिनिटं परतून घेऊ चांगली। व शेंगदाणे वटाणे टाकून घेतले, ते पण आपण 1-1.5 मिनिटं चांगले परतून घेणार आहे। आपले आता परतून झाले, त्याच्यात मी टोमॅटो बारीक चिरलेला व शिमला मिरची टाकून ते चांगली पण परतून घेणार आहे। आता मी हे आपण घेतलेले सगळे मसाले त्याच्यात टाकत आहे व ते सगळ्या भाज्याला व्यवस्थित परतून घ्यायचा मसाला, म्हणजे मसाल्याचा करपट कच्चा वास येणार नाही। व तुम्हाला जी भाजी आवडत असेल, याच्यात कोणी फ्लावर गाजर तसं आवडत असेल तसं तुम्ही आवडीनुसार टाकू शकता। मी आता याच्यात बटाटे टाकलेले, बटाटे काळे नाही पडू म्हणून मी पाण्यात ठेवते कापून। तुम्ही आवडीनुसार तुमच्या भाज्या टाकू शकता। हा मसाला परतत असताना हा इतका खमंग वास सुटलेला आहे। तांदूळ भिजू घातले ते धुवून घेतलेले आहे व ते टाकून ते पण 2-3 मिनिटं मी तांदूळ परतून घेणार आहे। तांदूळ हा कुकरला चिटकत असतो, तो खालून बुडापासून हलवायचा। मी तांदूळ हा 3 वाट्या घेतला तर त्यानुसार मी 6 वाट्या पाणी घालणार आहे। 1 वाटीला 2 वाट्या पाणी असं प्रमाण माझं आहे। तुम्हाला भात कसा आवडतो, सुटसुटीत खिचडी आवडती का थोडी वलसर आवडती, यानुसार तुम्ही करू शकता। आता तुम्ही हे पाणी घातल्यावर त्याला 1 उकळी येऊस तर मग झाकण लावायचं आहे। तांदूळ हा पूर्ण बुडाला चिटकतो, तुम्ही हा खालून घ्यायचा पाणी टाकल्यावर। खिचडीला उकळी आलेली आहे, आपण आता झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊ मीडियम आचवर व आपली आता खिचडी तयार होईल पटापट। हे सगळा मसाला हलवून घ्यायचा, का बरं वटाणे शेंगदाणे हे वर येतात व आपली खिचडी आपण सर्व करू। कोथिंबीर टाकून घेऊ। तुम्ही याच्यावर खोबऱ्यासाठी आवडत असेल तर हे कुंडी लावायला लोणचं पापड घेऊ शकता।